तू मगासपासून ना नवरा नवरा असं खूपदा बोलली, पण अनेकांना हेही नाही माहिती की पायल तुझं लग्न झालं. थोडी तरी स्टोरी सांग गं, माहिती तर असू दे. स्टोरी नाही सांगणार, पण झाली आमच्या लग्नाला 6 वर्ष झाली आणि छान चालू आहे. काय करतो नवरा? माझा नवरा IT मध्ये आहे. पण मला सांग की लग्न हे सगळ्यांसमोर रिव्हील न करणं हे काही ठरवून आहे की याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या कामावरही होतो, हे कलाकार म्हणून कधी अनुभवते? हो, खूपच वियर्ड एक्सपिरियन्स. म्हणजे सगळी कथा ऐकली आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रोमॅन्टिक रोमॅन्टिक पण नाही म्हणता येणार, काय न्यूडिटी, एरोटिक असं बरेच काय काय सीन्स होते आणि मुद्दा तो नव्हताच. सगळं नरेशन झालं, छान बोलणं बिलणं आणि मग करूयात वगैरे, तू कम्फर्टेबल आहेस ना? म्हणलं का नाही, ॲक्टर म्हणून काही उद्या काही कुठल्याही प्रकारचं पात्र ज्याच्यात असा काहीतरी परफॉर्मन्स डिलिव्हर करायचा आहे आणि जे दिग्दर्शकाला असं वाटतं की जे मी करू शकते, तर ते मी करणार. मी का नाही करणार? मी कुठल्याही पद्धतीने स्वतःला बंधनं नाही घालून घेणार, अगदी धाडसाने करेन. तर मला ते फार आवडलं. मला असं वाटलं अरे काहीतरी वेगळंच काहीतरी आपल्या पदरात पडणार आहे वगैरे. आणि मग असंच बोलता बोलता कुठे राहतेस, काय राहतेस, मग कुठे राहत होतीस मुंबईत वगैरे वगैरे. म्हटलं नवऱ्याबरोबर राहत होते. आणि मग असं एक काही सेकंदांचा पॉज गेला आणि जसं की सॉरी, तू नाही करू शकत ही फिल्म. म्हटलं का? तर म्हणे तुझं लग्न झालंय. म्हटलं बरं. आणि मलाही त्या पॉईंटला कळलं नाही की काय रिॲक्ट व्हायचं याच्यावरती, कारण मला ते अपेक्षितच नव्हतं. आणि मग सरप्रायझिंग होतं ते माझ्यासाठी. अर्थात मला लोकं सांगतच होती की नको फार लग्नाबद्दल बोलत जाऊ किंवा लोकांना नको सांगत जाऊ, पण माझा हा थॉटच नव्हता. माझा थॉट हा आहे की बेसिकली त्याला त्याची परवानगी घेतली पाहिजे की हो. तुला पायल जाधवचा नवरा म्हणून मी ते सांगू का किंवा मी ते हायलाईट करत राहू का. तर आता त्याला असं वाटत नाही अजिबात की मी सांगावं, कारण आमच्या दोघांचं एक मत आहे, जेवढी पीस ऑफ इन्फॉर्मेशन मी तुला जास्ती देणार हो. तेवढी तू मला फक्त जज करतेस, बाकी तू काहीही करत नाहीस. इंडस्ट्रीत खूप जज केलं जातं. नाही, इन जनरलच समाज म्हणून आत्ता आपण हाय कशी आहेस, तुझं नाव काय, तर तू म्हणणार माझं नाव नीलम. नीलम. नीलम नाही नाही, आडनाव काय, पूर्ण नाव काय, आडनाव नाही पूर्ण नाव काय. नीलम अशोक काळे. अच्छा, मग ही मराठी वाटतं. मग तू पुण्याची का मुंबईची? मुंबईची. हां, बरोबर बरोबर. हे सगळं मी ऐकून घेणार आणि मी माझ्या डोक्यात तुला सबकॉन्शियसली जज करणार. मला प्रॉब्लेम ह्या गोष्टीचे, तुला काय करायचं आहे, माझं लग्न झालं आहे का नाही झालं आहे, माझा नवरा किती कमवतो आहे, माझ्या घरात बरं चाललं आहे का नाही चाललं आहे, मी एवढ्या चित्रपटांमध्ये काम करते, रात्रंदिवस बाहेर असते, तर माझी सासू माझ्यावर चिडते का, तुम्हाला त्याच्यातच इंटरेस्ट आहे असं माझं मत आहे, असं मला वाटतं, म्हणून मी ते डेलिबरेटली सगळं टाळते. पण लग्न आणि काम ही फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तरी त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या कामावर पडतोच. आपल्याकडनं नाही पडत, पण मला असं वाटतं जे जज करतात त्यांच्याकडनं पडतंच असेल ना. जसं आता तू म्हणाली की प्रोजेक्ट गेला, प्रोजेक्ट हेच केला नाही, मग असं घडतं, म्हणजे विचारलं जातं हे वारंवार? जातं, पण मला असं वाटतं ती तुमची एक नैतिक जबाबदारी नाही का. आणि हे किती चुकीचं आहे. म्हणजे वाटत नाही लग्न झालं म्हणजे वाटण्यासाठी काय करायचं, माझं लग्न झालं हे वाटण्यासाठी मी काय करू, मंगळसूत्र घालून फिरू किंवा कुंकू लावू, टिकली लावू, ह्याच्या पलीकडे आहे हे सगळं असं वाटतंय मला. आत्ता माझं असं मत आहे, पुढच्या पॉडकास्टमध्ये मी बी मंगळसूत्र घालूनच येईन, मी माहीत नाही, पण आत्ता तरी मला असं वाटतं. येस, पण मला सांग की नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना किंवा घरी कोणती भूमिका आत्ता खूप छान आवडली, किंवा एक असतं ना की पहिलं कौतुक त्यांच्याकडनं मिळालेलं, ते कोणतं होतं? श्री अबीर गुलाल, फार त्यांना ते आवडलं? फारच आवडलेलं. नवऱ्याला मानवत मर्डर्स आणि आई बाबांना अबीर गुलाल. सगळ्या जगाला अबीर गुलाल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.